नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? अभ्यास करताय ना? चला तर आपण आपल्या जंगल डायरी या पाठाचा भाग दुसरा अभ्यासूया. आपण यापूर्वी पाहिलंय की लेखक अतुल धामणकर जे आहेत ते वन्यजीव संशोधक आहेत. म्हणजे वाईल्ड लाईफवर ते रिसर्च करतायत, रायटर आहेत आणि फोटोग्राफर आहेत. आणि लेखक स्वतः जे जंगलात लेखकाने जो अनुभव घेतलेला आहे त्या जंगलातील प्राण्यांचं निरीक्षण करून त्याचं अत्यंत चित्तथरारक वर्णन लेखकाने या पाठात केलेलं आहे. आणि त्याचबरोबर वाघिणीमध्ये दडलेलं आईचं जे हृदय आहे किंवा आईचं जे प्रेम आहे त्याचं सुद्धा वर्णन लेखकाने या पाठात केलं आहे. आपण पाहिलं की लेखक 27 मे 1997ला अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे गेले होते. आणि तिथे गेल्यानंतर लेखकाने काय केलेलं आहे, तिथे वाघांचं निरीक्षण करायचं लेखकाने ठरवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे लेखक सकाळी पहाटे लवकर उठून आपल्याबरोबर फॉरेस्ट ऑफिसर आणि एक फॉरेस्ट वर्कर यांना घेऊन जंगलाच्या दिशेने निघालेले आहेत. एका ठिकाणी लेखकाला एक बिबट्या म्हणजे काय, लेपर्ड पाहण्याची संधी मिळणारच होती, पण फॉरेस्ट ऑफिसर टोंगे यांच्या चुकीमुळे काय झाली, ती निसटलेली आहे. आणि त्यानंतर लेखक काय झालेले आहे, पुढे निघालेले आहेत. आणि अत्यंत दाट अशा जंगलात पोचल्यानंतर लेखकाच्या हे लक्षात आलेलं आहे की लेखकाला माहिती आहे की तिथे काय आहे, एक वाघीण आहे आणि तिची 4 पिल्लं त्या तिथे आहेत. आणि लेखक म्हणून तिकडच्या जे पाण्याचा जो नाला आहे, कारण वन्य प्राणी आणि स्पेशली जी वाघीण आहे जी आपल्या पिल्लांना या पाण्यापासून दूर ठेवणार नाही, आणि ह्या लेखकाचा अभ्यास असल्यामुळे लेखक काय झालेले आहेत, त्या नाल्यामध्ये उतरलेले आहेत. आणि अत्यंत काळजीपूर्वक लेखक आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचे साथीदार काय झाले, तर नाल्यातून पुढे पुढे जात आहेत. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. ओके, यहाँ तक हम लोग ने देखा था. अभी आगे देखते. आव वाव. अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी आधीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 1 वर्षाच्या वाघाच्या अभ्यासानं आणि अनुभवाने हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उडलेली 3ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. अभी क्या हुआ, लेखक उस नाले से थोड़े आगे जैसे गए कि अचानक उनको एक आवाज सुनाई दिया. और वो आवाज सुनते ही अंगावर सरसरून काटा आला. अंगावर सरसरून काटा येणे म्हणजे काय, भीतीने शहारणे. त्याच्यानंतर ठाऊक म्हणजे माहीत, टू बी नो. आश्चर्यानं थक्क झालो म्हणजे काय, चकित होणे. थेट म्हणजे सरळ तडक. त्याच्यानंतर आश्वासक म्हणजे धीर देणारा. आणि उत्साहाचं वारं भरणारा म्हणजे काय, उत्साहाचे वारे भरणे म्हणजे अतिशय उत्साह वाटणे. अभी क्या हुआ, लेखक को एक आवाज सुनाई दिया. और जैसे आवाज सुनाई दिया लेखक वही रुक गए, क्योंकि उनके शरीर पे क्या हो गए, अंगावर सरसरून काटा आला, यानी वो थोड़े डर गए. क्योंकि उनको मालूम था 1 साल वो जो टाइगर है उनके बारे में पढ़ाई कर रहे थे, अभ्यास कर रहे थे, उनको एक्सपीरियंस था. उनको मालूम था कि ये आवाज किसका है, एक वाघिणीचा हा आवाज आहे. आणि त्यामुळे लेखक वहाँ देखने लगे कि अचानक उनको क्या दिखाई दिया कि धपकन कोई पानी में गिरने का आवाज आया. और लेखक ने जब वहाँ देखा पानी की तरफ तो उनको बहुत आश्चर्य हुआ, क्योंकि वो जांभली का जो पेड़ था वहाँ से थेट किसी ने उस पानी में जंप की थी और एक छोटे से वाघिण के जो
बच्चा था उसने क्या की थी, उस पानी में जंप की थी और साथ उसके पाठोपाठ यानी उसके पीछे पीछे और 3 वाघिनी के बच्चों ने धपाधप उस पानी में क्या की, जंप की। अभी तक वो कहाँ बैठे थे बच्चे, उस जामली के पेड़ के अंदर कहीं छुप के बैठे थे। पर जैसे उनकी माँ का आवाज़ आया तो अभी माँ आ गई है, यानी उनको आश्वासक लगा, धीर आया, हाँ कि अभी अपने को कुछ नहीं होगा। तो वैसे ही जैसे उनको वो विश्वास हुआ, वो क्या हुआ, बहुत ही खुशी से उनके शरीर में उत्साह आ गया। हाँ, उत्साहाचं वारं भरणाणं म्हणजे भरपूर उत्साह वाटणे, आनंद वाटणे। अभी आराम से यहाँ जा सकते इसे सोच के, कब से उनको उस पानी में जाना था, तो उन्होंने क्या किया, पानी में जंप लगा दी, पाणीमध्ये उडी मारली। पुढे काय झालं, वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्या काठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळ्या, रानकुत्री अशा पिल्लांचा संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळं तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघाच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूप धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षिततेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजून वर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या उजवीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली, पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुर नापसंती व्यक्त केली, पण पिल्लांना त्याची काहीच देणंघेणं नव्हतं. त्यांच्या आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. अभी क्या हुआ, संभाव्य का मतलब है भावी, आगामी. त्याच्यानंतर आहे राबता होताच. राबता असणे म्हणजे सतत हालचाल असणे. खबरदारी घेणे जीवाची काळजी घेणे. भक्षकापासून, भक्षक का मतलब होता है खाणारे प्राणी. त्याच्यानंतर आहे सुरक्षितेबद्दल. सुरक्षिता याने संरक्षण, सेफ्टी. दक्ष असणे म्हणजे सावध असणे. झेपावली का मतलब होता है उडी घेतली. विरळ का मतलब है दाटी नसलेले, मोकळे. उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. उत्साहाला उधाण येणे, मनात उत्साह उसळणे. देणे घेणे नसणे, संबंध नसणे. दंगाधोपा म्हणजे मस्ती, गडबड. अभी क्या हुआ देखो, अभी ये जो वागिन है ना, उसने रात में अपने इन बच्चों को वहाँ जो जामुन का जो पेड़ था उसके अंदर, बहुत घने अंदर दाटी थी जो वहाँ पेड़ों की, उसके अंदर बच्चों को छुपा के वो क्या हुई थी, रात में ही शिकार के लिए निकल गई. क्योंकि इन बच्चों का पेट भरना भी उसका ही जिम्मेदारी है, उसका सुरक्षितता देखना ये भी उसकी जिम्मेदारी है. और इसलिए उसने अपने बच्चों को सुरक्षित जगह पे अंदर छुपा कर वो क्या हो गई थी, जंगल में गई थी. उसको इन बच्चों को किन से डर होता है, जो नर वाघ होता है वो, बिबळ्या जो होता है वो, रान कुत्री यानी जंगल के जो कुत्ते होते, कुत्री यानी जंगली कुत्री, जंगली डॉग्स. तो इनसे उनको डर रहता है. ये इन बच्चों की शिकार कर सकते हैं ना, और इसलिए उसको ये सारी खबरदारी जो है वो लेनी पड़ती है. इसलिए वो बहुत ध्यान रखती है. वो अपने बच्चों की सुरक्षिता की पूरा इंतज़ाम करने के बाद फिर क्या हुई, जंगल में गई और जंगल में अपने बच्चों के लिए शिकार करने गई. वहाँ उसने क्या किया, अपने बच्चों के लिए शिकार करके फिर वो सुबह के टाइम क्या हो गई, वापस आ गई. और जब वो नाल्याजवळ आली, त्या बांबूच्या मधून ती आली आणि त्यानंतर तिने आपली आई बघितल्यावर मुलं काय झाली, अत्यंत खुश झाली आणि त्यांच्या उत्साहाला काय झालं, उधाण आलं. रात्रभर ती मुलं आतमध्ये लपून बसली होती, पण आई आल्यानंतर त्यांना आता कसलीच काळजी नव्हती आणि त्यामुळे ती काय झाली होती, बाहेर आली होती.
पण वाघीण रात्रभर वाटचाल करून जंगलात शिकार करून थकली होती आणि त्यामुळे ती आली आणि तिकडच्या त्या पाण्यामध्ये काय झाली जाऊन ती सुद्धा बसली। वहाँ वो भी जाके उस पानी के नाले में बैठ गई और फिर बच्चे उसके आसपास में खेलने लगे। पानी एक ने तो ऐसे जंप की कि उसकी जो माँ थी उसके फेस पे सारा पानी उड़ गया। ये बात उसको पसंद नहीं आई, उसने नापसंदी दिखाई और बच्चों का बिल्कुल ध्यान नहीं था। वो पूरा टाइम अपना मस्ती करने में लगे हुए थे। माँ के आसपास में वो आराम से खेल रहे थे। उन्हें किसी बात की फिक्र नहीं थी क्योंकि उनके पास में उनकी माँ थी। तो उसके आगे क्या हुआ? साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्याची पिल्लं होती। या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती। एकमेकांचा पाठलाग करणे, मारामारी करणे, पाण्यात उड्या घेणे असे खेळ सुरू झाले। मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती। थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली। डोकं वळवून तिनं हळूच ॲव असा आवाज केला। हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता। लगेच वळून ती चालायला लागली। तिनं जंगलात कुठेतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीळगाय, रानडुकराची शिकार साधली असावी। पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं। त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती। या 4 पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती शिकार करणं आवश्यक होतं। त्या कलेत ती चांगलीच पारंगत होती। अभी क्या हुआ? पाठलाग करणे। अभी पाठलाग करने का मतलब है पीछा करणे। घटकाभर का मतलब है तासभर। पारंगत होणे म्हणजे कुशल असणे। अभी क्या हुआ देखो, ये जो बच्चे थे ना, तो कुत्ते के जो डॉग के जो पिल्लू होते हैं ना, वो जैसे 5 महीने के पिल्लू होते हैं उसी आकार के ये पिल्लू थे। और वो जैसे बच्चे कैसे खेलते रहते उसी तरह ये भी वाघ के बच्चे जो थे वो खेल रहे थे और बहुत मस्ती कर रहे थे। एक दूसरे के पीछे लग रहे थे, मारामारी कर रहे थे, पानी में जंप कर रहे थे। ऐसे उनके सारे खेल चल रहे थे और आसपास में उनकी माँ बैठी थी। वो प्यार से कभी अपने बच्चों को मायने चाटत होती, हाँ, प्यार कर रहे थे उनको। थोड़ी देर के बाद क्या हुआ, वो वहाँ से उठ गई और उसने क्या किया, बच्चों को आवाज़ दी और इशारा किया कि मेरे पीछे पीछे आओ। और मग ती चालायला लागली आणि ती कुठे गेली, निघाली होती जंगलात। जंगलात का, तिने जंगलात रात्रभर कुठेतरी शिकार केली होती। सांबर यानी क्या, हरणाची एक जात, हाँ, जिसके टेढ़े मेढ़े ऐसे शिंग होते ना ऊपर, तो उसको डियर जिसको बोलते, तो वो उसकी, या किसी रानगवा यानी रानातील रेडा, नीलगाय यानी जंगली गाय किंवा रानडुक्कर म्हणजे जंगली डुक्कर, ह्या बी कोणाची त्यांनी शिकार केली होती। पण हे सगळे ॲनिमल्स कसे असतात, जड असतात, बहुत हेवी होते। तो इनको लेके वो उनको खींच के अपने पिल्लू के पास उस शिकार को नहीं लेके आ सकती। इसलिए उसने क्या किया है, थोड़ी देर आके उसने आराम किया पानी में। थोड़ा आराम करने के बाद अपने बच्चों को अभी उस शिकार की तरफ, वो जहाँ उसने शिकार करके उसको छुपा के रखा है, वहाँ वो अपने चारों बच्चों को लेके जा रही है, जिससे चारों बच्चों का भी पेट भरे और खुद का भी पेट भरना उसके लिए आवश्यक था। और ये काम करने में वो कैसे थी, पारंगत यानी कुशल थी। उस बात वो हमेशा आराम से कर सकती है। अभी आगे क्या हुआ, वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला। आज शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतलं। 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं। ती पाण्यात एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती। वाघिणीनं परत त्यांना बोलावणारा आवाज काढला। आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली। 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली। आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळी झलक बघितली होती। माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता। अभी क्या हुआ, वो वाघिण जो है पहले शब्द देखते, सोबत यानी संगत, हाँ, साथ में। उसके बाद भान नव्हती यानी गुंग, भान नसणे, गुंग होणे, दंग होणे। उसके बाद है झलक का मतलब है छटा।
उसके बाद है मोलाची भर घालणारा, मोलाची भर घालणे, मूल्यवान कार्य करणे, टू ऐड वैल्यूज। ओके, अभी क्या हुआ है, वाघिण ने थोड़ी देर विश्रांति ली और फिर वो क्या हो गई, उठ गई उस नाले में से, और वो बाम्बू जो पेड़ थे उसके अंदर उसने पैर रखा और वहाँ से जाने लगी। फिर पीछे मुड़ के उसने देखा कि अपने बच्चे अपने पीछे से आ रहे हैं ना, ऐसे एक बार देखा तो बच्चे जो है उसके पीछे पीछे आ रहे थे, पर दो जो थे उनका अभी भी ध्यान नहीं था, वो अभी भी पानी में ही खेल रहे थे। जैसे उसने वो देखा तो उसको भी उसने क्या किया, आवाज़ दिया, और जैसे ही वापस माँ का आवाज़ आया, ये उन्होंने उन बच्चों ने सुना, तो वो अपना खेल रोक के माँ के पीछे पीछे क्या हो गए, दौड़ने लगे। और 2 मिनट के अंदर ही वो अपने बच्चों को लेके उस घने जंगल में चली गई और अपने बच्चों को शिकार के पास लेके गई। तो लेखक बोल रहे हैं कि आज मैंने एक वाघिन के अंदर जो माँ होती है, जो अपने माँ अपने बच्चों का ख्याल रखती है, उनकी सुरक्षिता पे ध्यान रखती है, उनके खाने पीने का ध्यान रखती है, वो सारी झलक जो है मुझे क्या हुई, आज देखने को मिली। और मेरे मन में मेरे इतने दिन के जो वाघ के अनुभव और पढ़ाई में एक बहुत बड़ा अनुभव मुझे यहाँ मिला, और इस तरह लेखक का अनुभव और एक बार बढ़ गया। तो अशा प्रकारे वाघीण व तिची पिल्ले यांच्यातील जिव्हाळा प्रत्यक्ष लेखकाने जो पाहिला, त्याचा आपल्याबरोबर काय केला, अनुभव आपल्याबरोबर शेअर केलेला आहे। तर अशा प्रकारे साप्ताहिक सकाळ दिवाळी अंक 2016 मध्ये आलेला हा जो लेख आहे तो आपल्याला अभ्यासाला या पाठामध्ये दिलेला आहे। आणि अशा प्रकारे आज आपण अतुल धामणकर याने लिहिलेला जंगल डायरी हा पाठ पूर्ण केलेला आहे। तर विद्यार्थ्यांनी हा पाठ वाचायचा आहे पुन्हा एकदा, आणि यातील शब्दार्थ, वाक्यप्रचार यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे। तर तोपर्यंत धन्यवाद।